कुपवाड येथे 6 मेंढ्यांचा संशयास्पद मृत्यू, विषबाधा झाल्याचा मेंढपाळ आणि नागरिकांचा आरोप. शहरातील जुन्या मिरज रस्त्यालगत असलेल्या एका नामांकित कंपनीच्या शेतामध्ये कंपनीचे दूषित पाणी सोडले जाते. ते पाणी पिऊन 6 मेंढ्या मृत्युमुखी पडल्याचे आरोप मेंढपाळ सोमराया तुकाराम पुजारी अकोळ तालुका चिकोडी आणि राजाराम रामा हजारे शेंदूर तालुका कागल यांनी व स्थानिक नागरिकांनी केला आहे. एका मेंढीचा जीव वाचवण्यात पशुसंवर्धन खात्याच्या डॉक्टरांना यश आले. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रदूषण महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच कुपवाड MIDC पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून पाण्याची नमुने मिळालेल्या माहितीनुसार प्रदूषण महामंडळाने सदर दूषित पाणी तपासणीसाठी घेतले आणि पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पशुसंवर्धन खात्याच्या वैद्यकीय पथकाने मेंढ्यांची शवविच्छेदने केली असून अहवाल आल्यानंतरच मेंढ्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजणार आहे. आणि याच परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी 9 ते 10 मूक जनावरे मयत झाल्याचे नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती. यावेळी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि सदर घटनेनंतर मेंढपाळ अश्रू अनावर झाले. रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद कुपवाड पोलिसात करण्याचं काम सुरू होतं. आमचं नाव परशुराम पुजारी नंदी. या कुपवाड शहरात आमची मेंढरा हिंडायला 9 बकरी मेल्यात. कधी मेल्या? 20 तारखेला. हां, 20 तारखेला. 20 एप्रिलला. किती वाजता? संध्याकाळी 4 वाजता मेले. कशामुळे मेलेत? ही पाणी पिऊन मेले. पाणी पिऊन मेलेत काय? कुठलं पाणी पिले? ती इथं वगळीत आहे ते सह्याद्री पाणी. रामा हजारे, मुक्काम पोस्ट शेंदूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर. मेंढ्या चारण्यासाठी आपण मिरज कुपवाड ह्या गावी आलो. परत मेंढ्या चारण्यासाठी चरताना ताणवल्यावर मेंढरं पाणी प्यायला गेली. त्यातली 7 दगावल्यात. अजून किती दगावतील? 2-250 मेंढरं आहेत. त्यातली किती दगावतील अजून काय सांगता येत नाही. बरं, तुम्हाला काय माहित होतं का इथं कशाचं पाणी आहे? काय काय नाही, आम्हाला कुठलं परगावची माणसं आम्ही, आम्हाला काय माहिती आहे? म्हणजे कुठलं पाणी आहे, काय कुठल्या कंपनीचं आहे माहित आहे काय? कल्पनाच नाही ना. बर, कल्पना असती तर आम्ही इथं आलो नसतो. बरं. किंवा बंदिस्त असतं तर आम्ही इथं बाबा कंपाऊंड केलं, इथं काहीतरी असणार आणि म्हणलं असतं ना. आम्ही काय म्हणलं नाही. मिरज कुपवाड MIDC रोडवर मेंढपाळांचा फोन आला की असे 5-6 मेंढ्या मयत झालेत आणि बाकीच्या 10-15 मेंढ्यांना लागण आहे, सिरियस आहे. तातडीनं जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तिथलं पशुवैद्यकीय पथक घेऊन आलो. पशुवैद्यकीय पथकाच्या मार्फत आजारी मेंढ्यांना उपचार केला. त्यामध्ये लक्षणे थरथर कापणे, अस्वस्थ, पाय पडणे अशी लक्षणे होती. साधारणतः उन्हामुळं किंवा पॉयझनिंगमुळं, अननोन पॉयझनिंगमुळं अशा घटना घडत असते. 5-6 मेंढ्या ज्या मयत झाल्या आहेत त्यांच्या शवविच्छेदन आणि त्यांचं विसेरा आपण पाठवून देत आहोत. आणि विसेरा पाठवल्यानंतर त्यामधून जे काही रिपोर्ट येईल त्यानंतर ते निदान होईल. तर प्राथमिक लक्षणावरून आम्ही उपचार सुरू केले आहेत. बाकीच्या मेंढ्या पूर्णपणे सुरक्षित असून संबंधित पशुपालकाला नजीकच्या आमच्या कुपवाड दवाखान्यामध्ये औषधोपचाराची सोय केली आहे. किमान 5 ते 6 दिवस पशुपालकाला त्या मेंढ्यांकडे लक्ष द्यावं लागेल. आमची डॉक्टरची टीम तिथं त्यांना मागणीनुसार आणि उपलब्धनुसार त्यांना पशुवैद्यकीय सेवा देत आहे. आता जे 6 मेंढ्या मेल्यात ते कशामुळे मेल्यात असं तुमचं प्राथमिक अंदाज त्याने पशु मेंढपाळ हुशार आहेत, त्यांनी लसीकरण वगैरे सगळं पूर्ण केलेलं आहे. इतिहास हिस्ट्री पूर्ण घेतलेली आहे. या परिसरात करत असताना अचानक मयत झाले. विषबाधा असू शकते, पण कशाची आहे ते पूर्ण निदान होण्यासाठी आपल्याला ते प्रयोगशाळेला, विभागीय प्रयोगशाळेला किंवा फॉरेन्सिक लॅबला पाठवावं लागतं. त्यानंतरच आपण परफेक्ट निदान करू शकतो. म्हणून आपण त्याचा विसेरा आपण काढून घेतो. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी कुपवाड.